या महाराष्ट्रातील सकल धनगर समाजाच्या वतीनं त्यांचा परत एकदा आभार व्यक्त करतो आणि मी त्यांना विनंती करतो साहेब, जेवढे मतदारसंघातला धनगर समाज हा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे आणि आपण वेळोवेळी त्यांना मदतही करतात. पण आमची तुम्हाला एक विनंती राहील, तुम्ही सत्तेतले आमदार आहात, तुमच्या शब्दाला अजितदादापाशी मान आहे, सन्मान आहे. तुमचा शब्द अजितदादा मोडीत नाही. त्यामुळं धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत आपण आपली भूमिका स्पष्ट करावी आणि धनगर समाजाच्या वतीनं आम्ही तुम्हाला विनंती करतो की लवकरच आपण अजितदादासोबत बोलून आमचा प्रश्न मार्गी लावा, त्यांना सांगावं अशी सकल धनगर समाजाची आपण विनंती करतो. आज सकळ धनगर समाजाच्या वतीनं आपलं जी न्याय मागणी आहे, चप्पल 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 त्या न्याय मागणीसाठी आपल्या समाजातील एक 43 वर्षीय उमदा तरुण आमचे बंधू श्री दीपक भाऊ बोराडे हे धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी अंमलबजावणी व्हावी आणि एसटी प्रवर्गाचं अनुसूचित जातीचं आरक्षण हे आपल्याला लागू व्हावं यासाठी त्या ठिकाणी हा लढा उभा केलाय. गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये 10 महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बहुसंख्य असणारा आमचा धनगर बांधव यांनी शिवछत्र परिवाराला शिवाजीराव पंडित कुटुंबातील एक सदस्याला भरभरून आशीर्वाद देण्याचं, पाठबळ देण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे मी गेवराई विधानसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी आमदार म्हणून, सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून या ठिकाणी दीपक भाऊच्या आणि आपल्या धनगर बांधवाची जी काही न्याय मागणी आहे त्याला जाहीर पाठिंबा देण्यासाठी मी इथं आलेलो आणि संविधानाच्या अनुक्रमांक 36 वर जी नोंद आहे ती नोंद काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी अनुक्रमांक 36 मध्ये नोंद केलेली आहे, लिहिलेलं आहे की धनगर आणि धनगर ड आणि र हे त्या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीमध्ये म्हणजेच एसटी मध्ये आहे. त्याची फक्त अंमलबजावणी आपल्याला करायची आहे, नवीन काही जायचं नाही. आणि ह्या मागणीसाठी मी तुम्हाला इथं पाठिंबा द्यायला आलोय. म्हणजे इथं पाठिंब्याचं पत्र देऊन गप्प बसणार नाही हा शब्द तात्याने आता जे काही सांगितलं, मी याच्याबाबत येणारं जे काही अधिवेशन आहे डिसेंबर महिन्यामधलं त्याच्यामध्ये ही जी काही मागणी आपली आहे यासाठी आग्रहाने त्या ठिकाणी ही मागणी लावून धरणार आणि त्या राज्याच्या कायदेमंडळामध्ये कशा पद्धतीनं आमचा धनगर बांधव महाराष्ट्रातील हा एसटी मध्ये आहे संविधानाच्या नुसार ते फक्त अंमलबजावणी करावी अशा पद्धतीचा तिथं न्याय मिळवण्याची भूमिका माझी असेल अशा पद्धतीची ग्वाही शब्द सगळ्या उपस्थित आमच्या धनगर बांधवांना या ठिकाणी देतो. आमचे दीपक भाऊ आणि जी काही कमिटी आहे तात्या असतील त्यांच्या सगळ्या सहकारी यांना मी या ठिकाणी शब्द देतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. आरक्षण आमच्या हक्काचं
सोबत येतो. चल रे भैया.